आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असन का एवढ्या उन्हात अनात इतकं आवरून सावरून नेमकं आम्ही निघालोय तरी कुठं. तर आज आहे ना आम्ही फुरसुंगीला शॉपिंग करायला म्हणजेच आहे ना साड्या घ्यायला जायचं ठरवलं होतं. मी, आई, मामाची चकुली आणि सुजा मावशी. आणि ही सुजा मावशी ना खास मुंबईहून पुण्याला आहे ना डॉक्टरकडे आली होती, म्हणजे स्पेशल डॉक्टरसाठी आली होती. आणि हिला डॉक्टरांनी 2 दिवस ऍडमिट पण करून घेतलं होतं आणि हिच्या जवळ थांबायला कोण नव्हतं ना, म्हणून हिने आईला फोन करून बोलून घेतलं होतं. आणि काल रात्रीतून आमचा प्लॅन झाला फुरसुंगीला जायचा, नाही का. तर बायकांना साड्या म्हणलं ना दुखणंच पळून जातो. फक्त तुम्ही शॉपिंगला घेऊन जा, किती पण भयानक आजार असला ना तो ऑटोमॅटिक बरा होऊन जातो. मग आम्ही पण म्हणूनच मावशीला ना साड्या घ्यायला शॉपिंगला घेऊन निघालो होतो. आम्ही फुरसुंगीला जाण्यासाठी बसमध्ये बसलो आणि रवाना झालो. डायरेक्ट फुरसुंगी बस नव्हती म्हणून हडपसरला उतरून तिथून रिक्षा करून मग फुरसुंगीला निघालो. तुम्हाला तिथून डायरेक्ट फुरसुंगी बस पण भेटेल, पण फुरसुंगी बस आहे ना साडी गोडाऊनला जात नाही, म्हणून आम्ही रिक्षा करून स्पेशली आम्हाला साडी गोडाऊनला जायचं होतं म्हणून आम्ही रिक्षा केली आणि साडी गोडाऊनला जायला निघालो. बाहेर खूप ऊन होतं आणि खूप जास्त तहान लागलेली म्हणून एका रसाच्या दुकानात रस प्यायला थांबलो होतो. आणि तिथं गेल्यावरती आमच्या आईने टिफिन पण आणला होता सोबत, तर मग सगळ्यांनी टिफिन वगैरे खाला. टिफिन वगैरे खाऊन झाल्यावरती फायनली आम्ही शॉपिंग करायला निघालो. नंतर तिथं इतकी सारी दुकानं होती ना, लय कन्फ्युजन झालं होतं का नक्की कोणत्या दुकानात जायचं, नाही का. कारण की साड्यांची दुकानच इतकी होती ना, काहीच समजत नव्हतं का कुठं जायचं. आणि सगळीकडे लिहिलं होतं सेल सेल सेल, 50% ऑफ, 30% ऑफ. त्याच्यामुळे जरा जास्तच कन्फ्युजन झालं होतं. त्याच्यानंतर आम्ही एका दुकानात गेलो, पण तिथं काय आम्हाला एवढ्या खास नाही वाटल्या साड्या, नाही का. म्हणजे कोणालाच नाही आवडल्या आणि रेट पण काही एवढे नव्हते भारी, नाही का. म्हणजे असं जसं पाहिजे तसं नाही वाटलं. मग त्याच्यानंतर आम्ही परत दुसऱ्या दुकानात जायचं ठरवलं. तसं आम्ही 2-3 दुकानं फिरलो आणि त्याच्यानंतर फायनली आम्ही एक देवराणी सिल्क म्हणून तिथं दुकान होतं, देवराणी टेक्सटाईल, त्या दुकानात गेलो. तिथं इतक्या सुंदर सुंदर साड्या होत्या ना, म्हणजे नाही का लाईक स्वस्तात मस्त होत्या सगळ्या साड्या. त्यांचे रेट खूप रिझनेबल होते. आणि म्हणजे मोस्ट ऑफ लोक आहेत ना फुरसुंगीला बस्ता बांधायला जातात, नाही का. जे आपण मानपानाच्या साड्या घेतो ना देण्या घेण्यासाठी, त्या साड्या घेण्यासाठी लोक फुरसुंगीला जातात. आणि आम्ही काय, आमच्यात काही कोणाचं लग्न नव्हतं, आम्ही जस्ट असं कॅज्युअल डेली यूज साठी साड्या वगैरे घ्यायला गेलो होतो. पण खूप छान साड्या भेटल्या, नाही का. म्हणजे रेट पण खूप कमी होते, म्हणजे 150ला 1, 250ला 1, लाईक 1000ला 6 साड्या वगैरे अशा साड्या होत्या. तिथं असे रेट होते त्यांचे. लय भारी साड्या होत्या आणि नाही का म्हणजे चांगल्या भेटल्या साड्या. त्याच्यानंतर सगळी शॉपिंग वगैरे केली आम्ही आणि परत बस स्टॉपकडे निघालो. बघा ना किती शॉपिंग केली आहे. बायका पिशव्या घेऊन चालल्यात, एवढ्या उन्हात आणत पण किती खुश आहेत का तर शॉपिंग करून झाली म्हणून आणि शॉपिंग करायला भेटली म्हणून, नाही का. काय पाहिजे असते बायकांना, लय छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खुश होतात आपल्या आया, नाही का. आणि पैसे पण लय वाचवतात. बाहेर खायला प्यायला पैसे खर्च होऊ नये म्हणून आमची बाई घरून डबा घेऊन आली. आणि त्याच्यानंतर बस स्टॉपवरती पण लय तहान लागली होती, बराच वेळ झाला बस पण नव्हती, म्हणून बस येईपर्यंत आम्ही थंडगार होण्यासाठी तिथं ज्यूस घेतला, नाही का. ज्यूस वगैरे पिलो. ज्यूसच्या नादात एक बस निघून गेली. त्याच्यानंतर परत 10-15 मिनिटांनी दुसरी बस आली. बसमध्ये बसलो आणि परत रूमला जायला निघालो. अर्धा-पाऊण तास ट्रॅव्हलिंग नंतर आम्ही फायनली रूमवरती पोहोचलो. आणि आज खूप जास्त ट्रॅव्हलिंग झालं होतं म्हणून खूप थकल्यासारखं झालं होतं आणि भूक पण लागलेली, म्हणून गेल्या गेल्या फ्रेश होऊन मस्तपैकी मॅगी बनवली आणि मॅगीवरती ताव मारला. आणि पुढच्या व्हिडिओत मी नक्की सांगेल तुम्हाला का मी त्या 150 रुपयाच्या साड्यांचं काय केलं. सो पार्ट 2 साठी वेट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.